आणि आता महाराष्ट्रातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या 5 रिपोर्टर्सकडून घेणार आहोत। बारामतीमध्ये अजित पवार यांचा विक्रम मोडणार का? प्रचंड अशा फरकानं सुनेत्रा पवार निवडून येणार का? देवीदास राखुंडे आपल्याला माहिती देतील। राहुरीत कौल कोणाचा? प्रसाद शिंदे आपल्याला सांगणार आहेत। यानंतर पश्चिम बंगालमध्ये दीदी का मोदी? रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी थेट कोलकात्यात उपस्थित आहेत आता। तर तामिळनाडूत डीएमके की एमआयएडीएमके? तन्मय टिल्लू आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चेन्नईतून। तर केरळ डाव्यांच्या हातातून जाणार का? अभिजित पाटील यांच्याकडनं आपण काही अपडेट्स घेणार आहोत। सुरुवातीला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबद्दल जाणून घेऊयात। उद्या मतमोजणी पार पडते। 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 58.27% बारामतीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। या निवडणुकीचा निकाल बारामती इथल्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये जाहीर होणार आहे। इथे मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। प्रशासनानं कडेकोट बंदोबस्तही तैनात केला आहे। निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। देवीदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। देवीदास, प्रचंड बहुमताने निवडून येणार सुनेत्रा पवार असं बोललं जात आहे। नक्कीच निकाल अगदी स्पष्ट आहे, कारण आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रबळ असा कोणताही उमेदवार या निवडणुकीमध्ये नव्हता। आणि विशेष म्हणजे जे उमेदवार होते सुनेत्रा पवार वगळता 22 उमेदवार, ते एकतर काही त्यातील स्थानिक उमेदवार होते, तर काही बारामती तालुक्याच्या बाहेरचे उमेदवार होते ज्यांची बारामतीकरांची ओळख देखील नव्हती। अशा परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक पार पडलेली आहे आणि 58% मतदान या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी झालेलं आहे। एकूण जर आपण बघितलं तर 2,23,705 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। याची मोजणी जी आहे ती उद्या पार पडणार आहे। सकाळी 8 वाजता बारामती एमआयडीसी परिसरामध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये या मोजणीला सुरुवात होणार आहे। 8 वाजता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोस्टल मतदान मोजलं जाईल आणि 8:30 वाजल्यापासून ईव्हीएम मशीनचं मतदान जे आहे ते मोजलं जाईल। जर आपण बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली होती। स्वर्गीय अजित पवार यांना त्या निवडणुकीमध्ये जवळपास 1,81,000 मताधिक्य मिळालं होतं। तर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार त्यांच्या विरोधामध्ये होते, त्यावेळी त्यांना 80,000च्या आसपासचं मतदान मिळालं होतं। मिलिंद, या निवडणुकीत जर आपण बघितलं तर 2,23,705 मतदान जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे निश्चितच अजित पवारांचा जो रेकॉर्ड आहे 2024चा तो रेकॉर्ड आहे ते सुनेत्रा पवार मोडतील, यामध्ये कुठलीही शंका नाही आहे। कारण कोणताही राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत नव्हता। जी निवडणूक झाली ती विरोध करायचा म्हणून करायचा, अशाच परिस्थितीत ही निवडणूक झाली हे एकदम स्पष्ट आहे। त्यामुळे उद्या सुनेत्रा पवारांना किती मतदान मिळतं याकडे राज्याचं लक्ष असणार आहे। मात्र मोठा विक्रमी मतदान जे आहे ते सुनेत्रा पवार या बरोबर आहे। म्हणजे जे मिळवतील। 58-59% मतदान झालं, याच्यातलं 90%पेक्षा 95% जवळपास मतदान हे सुनेत्रा पवार यांना असेल असं बोललं जात आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राहुरीचा निकाल आता आधी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। खरं तर मतमोजणी उद्याला सकाळी सुरू होणार आहे, पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कर्डिले यांचे बॅनर लावून टाकले। निकाल लागण्याआधीच कर्डिले पुण्यात त्यांच्या विजयाचे बॅनर लागल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। राहुरीत एकूण 56.20% मतदान झालंय। त्यानंतर उद्या प्रत्यक्ष निकाल मतमोजणीनंतर कोणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रसाद, काय प्रकारचं वातावरण राहील? काय असू शकतो निकाल उद्याचा? खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडीने शेवटचा अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी उमेदवार दिल्याने या निवडणुकीमध्ये रंगत आल्याची पाहायला मिळालेलं आहे। महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार जे होते प्राजक्त तनपुरे यांनी अखेरीस माघार घेतल्याने गोविंद मोकाटे यांच्या बरोबर 6 उमेदवारांची ही लढत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। 56% या ठिकाणी मतदान झालं होतं। 1,87,000 मतदारांनी आपला हक्क बजावला होता। उद्या या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। 20 टेबलवरती 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे, परंतु त्यापूर्वीच भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांची
विजयाचं बॅनर देखील शहरासह जिल्ह्याबाहेर देखील लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे. उद्या 12 वाजेपर्यंत हा निकाल पूर्ण हाती येईल. जनतेने 12 कुणाला कौल दिला हे 12 नंतर स्पष्ट होणार आहे. बरं, आपण पाहूयात साधारण 1 वाजेपर्यंत जवळपास चित्र स्पष्ट होईल आणि निकाल हाती येईल अशी अपेक्षा आहे. पुढची सगळ्यात मोठी देशातली चर्चेतली निवडणूक आहे ती पश्चिम बंगालची, कारण पश्चिम बंगालमध्ये दीदी की मोदी याचा फैसला उद्या होतोय. एक्झिट पोलनी भाजपला पश्चिम बंगालमध्ये आघाडी दाखवली आहे, त्यामुळे इथे मोठा उलटफेर होईल असा दावा केला जातोय. यावेळेला ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका असे आदेश दिले. आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ असा दावा सुद्धा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. थेट जाऊयात कोलकात्याला. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रामराजे, काय वातावरण आहे पश्चिम बंगालमध्ये? कारण खूप वेगवेगळ्या प्रकारची मतांतरं येत आहेत. खूप मोठा वर्ग असं सांगतोय की यावेळेला मोदी जिंकणार, पण अजूनही ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणारे बरेच आहेत. बिलकुल मिलिंद, आता मी त्याच ठिकाणी उभे आहे की जिथे ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांचं नशीब जे आहे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि इथेच उद्या सकाळी काउंटिंगसुद्धा होणार आहे. आपण इथं सुरक्षा व्यवस्था पाहतोय की पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, महिलांचं इथं पथक दिसते, त्याचबरोबर कोलकाता पोलीस इथं आहेत आणि हे याच ठिकाणी उद्याचा सर्वात देशाचं लक्ष जे असणार आहे ते या सीटकडे असणार आहे. कारण ही भवानीपूर मतदारसंघाचं काउंटिंग इथं असणार आहे, म्हणजेच की ममता बॅनर्जी जिंकणार की हारणार या काउंटिंग सेंटरवरच कळणार आहे, मतमोजणी केंद्रावर कळणार आहे. त्यामुळेच हा कडक पहारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. खरं तर यापूर्वीपासून आपण पाहिलेलं आहे की श्यामाप्रसाद मुखर्जी की ज्यांनी संघाचे संस्थापकसुद्धा होते, संस्थापकांपैकी एक होते. मात्र मुखर्जी यांच्या राज्यामध्ये कधीच कमळ फुललं नव्हतं. ती संधी आता भाजपला आलेली आहे आणि त्या दृष्टीनं भाजपनं प्रयत्न केलेला आहेत. मात्र 2 पातळीवर ममता बॅनर्जी यांना लढायचं आहे. एक म्हणजे की राज्यामध्ये पुन्हा एकदा TMCचं सरकार आणणं आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की भवानीपूरमधून निवडून येणं. आपल्याला माहीत असेल की मागील निवडणुकीमधून नंदीग्राममधून ममता बॅनर्जी हारल्या होत्या, पराभव झाला होता त्यांचा आणि त्यानंतर मग त्यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती आणि 95,000 मतं मिळाली होती. परंतु यावेळेस भाजपनं जी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे ती ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा हरवण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवण्यात आलेली आहे की जसं मागील वेळेस ममता बॅनर्जी यांना हरवलं होतं तसंच यावेळेससुद्धा हरवण्याची स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि कुठेतरी त्यांच्या मतदारसंघामध्येच त्यांना अडकून ठेवण्याची स्ट्रॅटेजी बनवली होती. ती कितपत सक्सेस होते हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे उद्या लक्ष असणार आहे पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर भवानीपूर या दोन्ही मतदारसंघाकडे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिळेल की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये भाजप कधीच आत्ता सत्तेमध्ये आलेला नाही आहे. मात्र 8% जे मतदान वाढलेलं आहे, हिस्टोरिक मतदान झालेलं आहे, ऐतिहासिक हे मतदान झालेलं आहे. 92%च्या वर हे मतदान गेलेलं आहे. मागील वेळेस 84% मतदान होतं, तर 8% हे जे मतदान वाढलेलं ते नेमकं कुणीकडे जातं? आणि बंगालचा इतिहास असं सांगतो, जेव्हा 4%च्या वर मतदान जातं, 3%च्या वर मतदान जातं, तेव्हा सत्ता बदलते. 2011ला जेव्हा TMCचे मतांची टक्केवारी जी होती ती 3%पेक्षा जास्त गेली होती, तेव्हा सुद्धा सत्ता परिवर्तन झालं होतं. त्यामुळे जेव्हा ही टक्केवारी बदलते तेव्हा सत्ता परिवर्तन होतं. रामराजे, 2 छोटेसे प्रश्न आहेत. एक म्हणजे मागच्या वेळच्या निवडणुका पाहिल्या तर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता, यावेळेला मात्र मर्यादित हिंसाचार त्या मानाने आपल्याला पाहायला मिळाला. पण असं बोललं जात आहे की जर का भाजप सत्तेत आली तर मोठ्या प्रमाणात इथे रस्त्यावरची लढाई पाहायला मिळू शकते, कायदा आणि सुव्यवस्थेचा विशेष प्रश्न निर्माण होऊ शकतो. बिलकुल पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर नेहमीच असतो. मी मागील निवडणुकीमध्ये आलो होतो, बंगालच्या 1 ते 1.5 महिना इथे होतो आणि तेव्हा बाहेर निघणं सुद्धा कठीण होतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामुळं कायदा सुव्यवस्था राखणं हे चॅलेंज असणार आहे आणि कायदा सुव्यवस्था जी आहे ते राज्याच्या पोलिसाच्या हातामध्ये असते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजेच की निवडणुकापुरती जी तात्पुरती जी असते ती म्हणजेच की पॅरामिलिटरी फोर्सेसच्या हातामध्ये असते, CRPF आणि CSFच्या हातामध्ये असते. त्यामुळं ही हिंसा जी आहे ती रस्त्यावर होऊ नये यासाठी आता कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात केंद्रीय दलाकडून ते सुद्धा बघावं लागणार आहे. मात्र यावेळेस आम्ही जेव्हा बोलतो इथल्या कोलकात्यामधील किंवा बंगालच्या लोकांना बोलतो तर तेव्हा या निवडणुकीच्या नंतर मात्र मोठा हिंसाचार इथं होण्याची शक्यता आहे. तो कशा प्रकारे आटोक्यात आणावा हे एक आव्हान असणार आहे.
तू आता कालपासनं वेगवेगळ्या लोकांना भेटला असशील. कलकत्ता शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी लोक आहेत. तिथे महाराष्ट्र मंडळ सुद्धा मोठं आहे. जवळपास 50-60 वर्ष जुनं इथलं महाराष्ट्र मंडळ आहे. इथल्या लोकांचा काय कल आहे? स्थानिक भवानीपूर म्हणशील किंवा या सगळ्या भागात जिथे ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व मानलं जातं पहिला टप्पा प्रामुख्यानं, तर इथे काय लोकांचं म्हणणं आहे? कसा कल राहील थोडक्यात? बिलकुल, खरं तर 2-3 फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर काय आहे तर ममता बॅनर्जी यांची 3 टर्म झालेली, ही 4थी टर्म आहे. त्यामुळं 3 टर्ममध्ये अनेकांनी पाहिलेलं आहे की ममता बॅनर्जी यांचं काम, आणि काहींचं म्हणणं आहे की विकासाच्या मुद्द्यामध्ये मोदी ममता बॅनर्जीपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. कारण मोदींचं विजन, त्यांची झटकापटकी निर्णय घेण्याची प्रक्रिया, मात्र 3 टर्म दिल्यानंतर सुद्धा तेवढासा विकास हा बंगालचा झाला नाही, असं एक नाराजीचा सूर येतोय. दुसरीकडे ज्या महिलांना आणि इतर मतदारांना लाभ होतोय त्या मात्र ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं दिसून येत आहेत. मात्र जो बंगाली भाषेच्या वरून जो मुद्दा, अस्मितेचा मुद्दा आणलेला आहे, अस्मितेची जी फुंकर घालण्यात आलेली आहे, ती कितपत यशस्वी होते ते मात्र बघावं लागणार आहे. ठीक आहे रामराजे, तुम्ही राहाच आपल्यासोबत. तिकडे दक्षिणेकडे जाऊया. तमिळनाडूच्या 234 जागांसाठी उद्या म्हणजे 4 मे रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बहुमताचा आकडा 118 आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यावेळची तामिळनाडूची निवडणूक ही तिरंगी आहे. सत्ताधारी DMK आघाडी, त्या विरोधात AIADMK आघाडी आणि भाजप हे एकत्र लढत आहेत. आणि अभिनेता विजयचा TVK हा नवा फॅक्टर रिंगणात आहे. प्रचारात कल्याणकारी योजना, रोजगार, युवकांचे प्रश्न, तंत्रज्ञान, विकासाचा रोडमॅप असे अनेक मुद्दे होते. एक्झिट पोलचा अंदाज मात्र वेगळाच आहे. काही जणांनी DMK आघाडीला सत्तेत येण्याची संधी असल्याचं म्हटलंय, तर काही जणांनी AIADMKला किंचित कौल दिलाय. तर काहींचं म्हणणं आहे की TVK हा सरप्राईज एलिमेंट ठरेल आणि तोच किंग आणि किंग मेकर अशी दोन्ही भूमिका बजावू शकतो. आणि थेट जाऊया चेन्नईमध्ये. तन्मय टिल्लू आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तन्मय, कुठली आघाडी पुढे येणार का विजय खरोखरच किंगमेकर ठरणार? वणक्कम मिलिंद, कारण चेन्नई आणि तामिळनाडू सज्ज झालेला आहे ते उद्याच्या निकालासाठी, आणि अत्यंत चुरशीचा असा हा सामना खरं तर ठरलेला आहे. ऐतिहासिक वोटिंग इथं झालेलं आहे, त्याचमुळे उत्सुकता आहे ती निकालांची. आणि जसं तू म्हणालास की हा तिरंगी सामना आहे, कारण खरंच गेल्या 50 वर्षात 2 पक्ष इथे डॉमिनन्स करत होते, त्यांचा दबदबा राहिलेला होता. मात्र यंदा ही लढत तिरंगी होताना पाहायला मिळते, आणि त्यात थलपती विजय हा फॅक्टर, एक्स फॅक्टर म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय. आणि ज्यांना मी आज सकाळपासून भेटलोय ना, त्या प्रत्येकाच्या तोंडी केवळ विजय आणि विजय यांचंच नाव आहे. ते तरुण असतील, टॅक्सी ड्रायव्हर असतील, रिक्षाचालक असतील, या सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असल्याचं पाहायला मिळतं, ते विजय. मात्र हा विजय फॅक्टर खरंच मतरूपी ज्या पद्धतीत मतदान केलेलं आहे लोकांनी, त्यांना ते टर्न होतं का आणि त्यांना त्यांची मतं विजयला मिळतात का, हे पाहणं खरंच महत्त्वाचं असणार आहे. का फक्त विजय गर्दी जमवतो आणि तेवढ्यापुरता त्याचा हा ऑरा सगळा राहतो, ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे मी आज मुख्यमंत्री स्टॅलिन यांना देखील भेटल्याचं पाहायला मिळालं, आणि मी स्टॅलिन यांना भेटल्यानंतर हे जाणवलं की स्टॅलिन यांचा होल्ड अजूनही कायम आहे तामिळनाडूवरती, आणि त्यांना त्यांच्या पार्टीला विश्वास आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर AIADMK आणि भाजप यांची जी संघटना आहे, पक्ष आहे, यांची युती आहे, त्यात AIADMKमध्ये कुठं ना कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतो, अंतर्गत संघर्ष आहे. त्यामुळे त्यांचे जे काही बेल्ट्स आहेत, म्हणजेच साऊथ बेल्ट असेल किंवा थोडाफार वेस्ट बेल्ट असेल या तामिळनाडू राज्यातला, तिथे त्यांचे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत. पण चेन्नईमध्ये मात्र DMKची हवा पाहायला मिळते. चेन्नईमध्ये देखील मोठी लढत होताना पाहायला मिळणार आहे, कारण पेरंबूरमधनं विजय हा मैदानात उतरलेला आहे, कोथूरमधनं स्वतः MK स्टॅलिन आहेत, तिकडे चेपॉकमधनं स्वतः उदयनिधी स्टॅलिन आहेत, जे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत रंगतदार होणार आहे, आणि चेन्नई त्याचं केंद्रस्थान असणार आहे. चेन्नईतनं धक्कादायक निकाल लागले तर ते चेन्नईतनंच लागतील.
आणि काही अनपेक्षित निकाल लागले तेही चेन्नईतनंच लागू शकतात. पेरंबूरसारखा जे केंद्र हे आहे मतदारसंघ आहे तो विजय सध्या लढवतोय आणि त्या पेरंबूरमधनं विजय कसा लीड घेतो उद्या हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र स्टॅलिन यांना कुठे ना कुठेतरी विश्वास आहे की आपण पुन्हा एकदा सत्ता काबीज करू, सत्तेत येऊ. तर दुसरीकडे जे नागरिक आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, ते सातत्यानं आपल्या तोंडी विजयाचं नाव घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तामिळनाडूतली जनता यांनी कोणाला मतदान केलंय हे पाहणं उद्या महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात विजय फॅक्टर हे सत्तेवर आला नाही किंवा विजय हा पूर्णपणे कॅप्चर करू शकला नाही तरी तो डॅमेज जरूर करू शकतो. सत्तेला तो काही डॅमेज करताना पाहायला मिळू शकतो. 2 डिजिटमध्ये म्हणजे साधारणतः एक 10च्या वरती आकडा विजयच्या TVKला मिळताना पाहायला मिळेल अशी इथल्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा एक्स फॅक्टर आता खरंच करिश्मा करतो की पुन्हा एकदा द्रविडियन मॉडेलच आपल्याला चेन्नईमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे, मराठी वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. याच्यातल्या काही जणांशी बोलणं झालं का किंवा इथले ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक यांचं काय म्हणणं आहे? कारण आतापर्यंत 2च पक्षांमध्ये कायम सत्तांतर होत राहिलंय, पण यावेळेला एक वेगळा फॅक्टर आहे. अगदी मी काही लोकांशी बोललो आणि राजकीय विश्लेषकांचं देखील हेच मत आहे की ते देखील कन्फ्यूज असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्यांचं म्हणणं आहे की इतकी वर्ष ही निवडणूक सोपी होती. एकदा DMK आणि एकदा AIDMK यांच्यानंतर आता हा तिसरा जो फॅक्टर आलेला आहे त्यामुळे निवडणूक आणि मतदारांना देखील एक ऑप्शन मिळालेला पाहायला मिळतोय. अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्यावर नापसंत आहेत लोकांना, इथल्या मतदारांना त्या पचनी पडलेल्या नाही आहेत. जसं की DMK सत्तेत असताना बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. इथे ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावल्याचा पाहायला मिळतोय. दारूची समस्या असेल, बेरोजगारी असेल, ह्यासारखे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते DMKच्या विरोधात जाऊ शकतात आणि तिथेच कुठेतरी विजय त्यांना डॅमेज करू शकतो असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र AIDMK सध्या आपण बघतोय AIDMK आणि BJPची युती आहे. मात्र AIDMK हा संघर्ष करतोय तर स्वतःच्याच पक्षामध्ये. त्यामुळे AIDMK हा आत्ता सर्व्हायवल मोडमध्ये गेल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं जेव्हा मी त्यांच्याशी बोललो. काही मराठी मंडळींशी मला बोलण्याचा चान्स मिळाला आणि त्यांचं देखील हेच मत आहे की एक वेगळा फॅक्टर इथे आल्यामुळे ही निवडणूकच पूर्णपणे एका वेगळ्या पातळीवर गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अतिशय बऱ्याच वर्षांनी तन्मय तामिळनाडूतल्या जनतेला एका वेगळ्या चिन्हावर बटन दाबण्याची संधी मिळालेली आहे. त्याचा चेन्नईतले नागरिक उपयोग करतात का, कशा पद्धतीने पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे आणखीन पुढे जर का गेलं तर केरळमध्ये देशात डाव्यांच्या हाती सत्ता असलेलं एकमेव राज्य म्हणजे केरळ. पण उद्याच्या निकालानंतर केरळमधली डाव्यांची सत्ता कायम राहणार की काँग्रेसच्या हाती केरळ जाणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. कारण दक्षिणेचं द्वार कुणाच्या हाती जाणार हे स्वाभाविकपणे महत्त्वाचं आहे. 140 जागांसाठीची मतमोजणी आहे. 71 हा बहुमताचा आकडा आहे. यावेळेला सत्ताधारी डावी आघाडी आणि काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजे UDF यांच्यात मुख्य लढत आहे. भाजप आपली पकड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचं आव्हान डाव्या आघाडीसमोर आहे. पण सध्या तरी कोणतं चित्र स्पष्ट होताना दिसत नाहीये. तर कुठे काटेकी टक्कर एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आले. उद्या NDTV मराठीवर केरळचेही निकाल आणि सगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अभिजित, केरळमध्ये काय स्थिती राहील आणि देशभरात जो काँग्रेसचा सातत्यानं पराभव होतोय तर असं बोललं जातं की केरळचा विजय हा काँग्रेसकरता पुढची वाटचाल सुकर करू शकतो. नक्कीच आपण जर बघितलं तर डाव्यांची जी सत्ता आता देशात शिल्लक आहे ते फक्त केरळपुरती मर्यादित आहे आणि हा केरळचा गड राखणं हा डाव्यांसमोरचं आव्हान असणार आहे. मात्र दुसरीकडे जरी आपण बघितलं तर 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत आणि विजयाची शक्यता काँग्रेसला वाटते ती पण केरळमध्येच. त्यामुळे केरळ हे दोन्ही पक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे, मग ते LDF असेल किंवा UDF असेल. मात्र आपण केरळचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर जवळपास 1980 पासून आजपर्यंत कंटिन्युअस एकदा LDF एकदा UDF असं सत्तांतर होत आलेलं आहे. मात्र 2016 मध्ये जे
LDFने सत्ता मिळवली होती ती कंटिन्यू करण्यात LDFला 2021 मध्ये यश आलं होतं. म्हणजे 2021चा अपवाद वगळता प्रत्येक 5 वर्षांना केरळमध्ये सत्ता बदललेली आहे. त्यामुळे याच जर आपण तत्व पाळलं किंवा हे जी गोष्ट धरली तर या ठिकाणी काँग्रेसचं पुनरागमन होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. दुसरीकडे एक्झिट पोल आहेत, एक्झिट पोलनेही UDFला या ठिकाणी बहुमत दर्शवलेलं आहे. असं जरी असलं तरी केरळचे नागरिक पुन्हा एकदा LDFवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवत आहेत की काँग्रेसचं पुनरागमन होतंय हे महत्वाचं असणार आहे. तर भाजपलाही केरळमध्ये आपलं एक स्थान निर्माण करायचंय आणि त्यासाठी भाजप प्रयत्न करते. त्याच पद्धतीने भाजपचे जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांनी ज्यावेळेस केंद्रीय सरकार स्थापन झालं त्यावेळेसही केरळला प्रतिनिधित्व दिलं होतं. महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये भाजपने चांगलं यश मिळवलं होतं. भले या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळेल असं वाटत नाही, मात्र तरीही काहीतरी एक छोटासा प्रवेश करण्याचा जे दक्षिणेतले राज्य आहेत आणि त्या ठिकाणी आपला जम बसवण्याचा भाजप नक्कीच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. अभिजित, आणखीन एक महत्वाचं राज्य आहे, तर तिथे सुद्धा निवडणुका होत आहेत. कारण या 5 राज्यांचे एकूण कल आहेत आणि उद्याला आपल्यासोबत या 5ही राज्यांमधनं जसं आपण बघितलं की कोलकात्यातून म्हणजे पश्चिम बंगालमधनं आपल्यासोबत रामराजे शिंदे असणार आहे, तामिळनाडूतनं आपल्यासोबत तन्मय टिल्लू असणार आहे आणि बाकीच्या दोन्ही ठिकाणच्याबद्दल म्हणजे केरळमधल्या अपडेट्स सुद्धा आपल्याला अभिजितकडनं मिळणार आहेत. तर अभिजित, तू अन्य काय सांगशील, पण त्यापूर्वी एक सगळ्या प्रेक्षकांना महत्त्वाची अपडेट ती म्हणजे उद्याला सकाळपासनं या सर्व राज्यांच्या निकालाचे लाईव्ह आणि ताजे अपडेट्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत NDTV मराठीवर. वणक्कम, नान तन्मय टिल्लू. नमस्कार, मी तन्मय टिल्लू थेट तामिळनाडूतून. नमस्कार, मी रामराजे शिंदे. NDTV मराठीची टीम आलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. ममता दीदींना बंगाली अस्मिता तारणार का धार्मिक ध्रुवीकरण वाढणार? उद्याची वाट पाहावी लागेल. उद्या नेमकं काय घडतं? विधानसभा निवडणुकीचे निकाल अतिशय वेगवान तुम्हाला पाहता येणार आहे फक्त NDTV मराठीवर. अपनाएं आयुर्वेदिक रूप मंत्रा। इसमें है क्यूकम्बर के प्योर एक्सट्रैक्ट्स जो नेचुरली चेहरे को मॉइस्चराइज रखे ताकि पिंपल्स और डेड स्किन जैसी प्रॉब्लम से मिले रिलीफ। रूप मंत्रा आयुर्वेदिक फेस वॉश, ये कोई कॉस्मेटिक नहीं, आयुर्वेदिक औषधि है। पश्चिम बंगालमध्ये दीदी की मोदी, চমকালে আমি লড়ে যাই, আমাকে আপনারা सुनेत्रा पवार राखणार का बारामतीची गादी? दक्षिणेच्या राजकीय आखाड्यात दिग्विजय कुणाचा? दिवस आहे 5 राज्यांच्या महानिकालाचा। आकड्यांमागचं जाणून घ्या वास्तव, पहा निकालाचं सखोल विश्लेषण 4 मे रोजी फक्त NDTV मराठीवर।